ही खिडकी उघडी कशी? हा काय काय विचारतोय मी? ही खिडकी तू उघडी ठेवलीस का? नाही रे, मी नाही उघडी ठेवली खिडकी. आपोआप कशी काय उघडेल खिडकी? अरे हवेने उघडी राहिली असेल ती. तू डोक्यावर पडलीस का? कॉमन सेन्स आहे तुला? ही खिडकी हवेने उघडेल? ही खिडकी, ही स्लाइडिंग विंडो हवेने उघडेल? युवी, अरे इकडे तू ये, बस. खिडकी राहिली असेल उघडी खिडकी. हा, त्यात काय आहे एवढं? तू इकडे बघ, हे बघ. युवी, मला माहितीये तू केदार आणि तारिणीमुळे डिस्टर्ब झालायस. अरे त्यांचं काय करायचं ते बघूया ना नंतर. पण ह्या सगळ्यात हे नको ना विसरू की आपलं पण नवीन लग्न झालंय. आपला वेळ का स्पॉइल करतोयस? जरा क्रॅक आहेस. रात्री अपरात्री असे काय आवाज काढते भूतासारखे? आवाज करते, रडते मी. माझ्या डोळ्यात पाणी नाही दिसत आहे का तुला? काय झालंय? जाऊ दे, तर मी विचारते तर सांग ना. नाही कळणार तुला. मला काय नाही कळणार, सगळ्यांना सगळं कळलंय. सांग. बॉयफ्रेंडची ब्रेकअप झाल्यावर काय वाटतं ना, नाही कळणार तुला. तुझा थोडी बॉयफ्रेंड होता. काव्या, ज्या मुलाच्या आठवणीत ते सगळं डिप्रेशन चाललंय ना तुझं, त्या मुलाचं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं, कळतंय का? आणि मुळात ब्रेकअप होण्यासाठी ना दोघांचं प्रेम लागतं एकमेकांवर. माझ्या केदूचं माझ्यावर प्रेम होतं. ती तारिणी आली आणि माझ्या बॉयफ्रेंडला चोरून घेऊन गेली. तुला नाही कळणार, कोणालाच नाही कळणार माझं दुःख. नदीचं पाणी आटल्यावर उघड झालेल्या दगडांना काय वाटत असेल ना, नाही कळणार तुला. दगड? काय दगड आहेस काव्या तू? मूर्ख आहेस का? गपचूप झोप आणि मला पण झोप दे, मारीन मी. ऐक ना नमा, आज तारिणी आणि केदूची पहिली रात्र आहे ग. तिकडे काय होत असेल? काव्या, तारिणी, किती गोड फोटो आहे ग तुमच्या दोघांचा. पण तारिणी, काय ग, यात तुझ्या गळ्यात मंगळसूत्र नाहीये? हो ना, तू सांग. नको, तूच सांग. केदार, अरे सांग ना, एवढं काय त्यात? बरं बरं, मी सांगते. ते काय झालं, आम्ही माझ्या घरी म्हणजे बेलसरेंकडे राहत होतो ना, मग तिकडे कोणाला काहीच कल्पना नव्हती या लग्नाबद्दल. मग कसं मंगळसूत्र. बरोबर आहे ग, तेव्हा तुम्हाला नवरा बायको सारखं कुठे राहता आलं असेल ना. हो ना. पण आता तुम्ही राहू शकता. आता इथे सगळ्यांना सगळं माहितीये. इथे तुम्ही छान राहा नवरा बायको सारखं. पण काकू, हे दूध वगैरे अगं, असं काय करतेस? मधुचंद्राच्या रात्री लागतं ना. मधुचंद्राची रात्र? आता हीच तुमची मधुचंद्राची रात्र समजायची का? झालीये बेलसरेंकडे? नाही नाही, काय बोलताय काकू? असं काही नाहीये. हे घ्या दूध. एकच ग्लास? मग एकच ग्लास लागतं. तुला अजून हवंय का? नाही नको, आम्ही शेअर करू. तुम्हाला हे सगळं कसं माहिती नाही? तुमच्या दोघांचं खरंच लग्न झालंय ना? हो हो हो, झालंय ना लग्न. खरंच झालंय ना? काकू, अहो काय विचारताय?
आता इथे सप्तपदी घालून दाखव का तुम्हाला, मग विश्वास बसेल का तुमचा? जोकच केला ना त्यांनी. काय ना केदार तू पण. हे लग्न लपवणं अवघड गेलं असेल ना? हो, कसे राहिलात रे दूर एकमेकांपासून? म्हणजे परिस्थितीच तशी होती ना. तो त्याच्या घरात, मी माझ्या घरात. म्हणजे आज खऱ्या अर्थाने तुमच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात होणार आहे. तुम्ही होऊ दिली तर. हा? मोठ्यांच्या आशीर्वादाने आजच आमच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात झाली आहे ना, हो. असं म्हणायचंय मला. हा. माहितीये मला, म्हणूनच तर मी दुधाबरोबर काय आणलंय बघा. गुलाबाच्या पाकळ्या. आता ह्याचं काय करतात ते माहिती नाही म्हणू नकोस हा. हे, मला माहितीये ना, है ना? केदार काय कर. नाही म्हणजे केदार काय करतोस काकूंसमोर? अगं त्यात काय एवढं. आता मी माझ्या लग्नाच्या बायको बरोबर रोमॅन्स नाही करायचा तर कोणाबरोबर करायचा, हो की नाही? आणि काकूंचं काय, हा? काकू आपल्याच आहेत. हा, हो. काकूंचं काय एवढं, हो की नाही काकू? हा. हो ना. तिकडे असताना आम्ही लग्न झाल्यासारखे वागतच नव्हतो ना, त्यामुळे सवयच राहिली नाही हो. बरोबर. बघ त्यांनी आपल्या मधुचंद्राच्या रात्रीची किती तयारी केली आहे. हो. काकू, सो स्वीट ऑफ यू. इश. मग आता काय रिकामा ग्लास घेऊनच जाणार आहात? नाही नाही. निघते मी. ऑल द बेस्ट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. येते हा. हो या. ऑल द बेस्ट. हो या या. केदार आलेस. थांब थांब, त्या बाहेरच आहेत, ऐकतायत. अरे केदार, फायनली आता आपण एकत्र असणार आहोत एका रूम मध्ये. इतके दिवस तर मला वाटतच नव्हतं आपलं लग्न झालंय, पण आता तसं नाही वाटणार आहे. आता तर मला सगळं स्वप्न असल्यासारखंच वाटायला लागलंय, हो ना? मला पण, मला इतकं छान वाटतंय ना, असं वाटतंय की तुला घट्ट मिठी मारावी. सॉरी बॉस. बॉस? हा चक्क बायकोला बॉस म्हणतो. बॉस? हो हो, बॉसच आहे मी. आपल्या लग्नामध्ये मी बॉसच आहे तुझी. आणि ही बॉस आता तुला ऑर्डर देते की हे दूध एका घोटात पिऊन टाक. हे दोघं पोलीस आहेत का? कारण यांच्या प्रेमात पड हे एकमेकांना ऑर्डर देत आहेत. हे दूध जर मला माझ्याच हाताने प्यायचं असतं तर मी काकूंसमोर पण पिऊ शकलो असतो ना. पण हे दूध मला तू तुझ्या कोमल सुंदर हाताने पाज. हा धर ग्लास आणि मला दूध पाज.